नमस्कार मित्रांनो, कोण होतीस तू, काय झालीस तू या मालिकेच्या 5 सप्टेंबरच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. यश आणि कावेरी उदयच्या रूममध्ये असतात. त्यावेळी यश उदयला म्हणत असतो, मा वाट बघतीये, चल बाहेर दादा. उदय मात्र खूप रागात असतो आणि तो म्हणतो, नाही यायचं मला सांगितलंय ना. आणि तो रागातच मागे वळून त्याच्या हातातील काचेची बॉटल फेकतो आणि ती बॉटल चुकून कावेरीच्या डोक्यावर लागते आणि ती तिथे फुटते. कावेरीला लागलेलं पाहून तर यशला धक्काच बसतो. दुसरीकडे यमुनाच्या डोक्यात असतं की चिकूचं DNA टेस्ट करायचं, त्यामुळे कळेल की हे घरचं रक्त आहे की अजून कोणाचं. त्यामुळे ती चिकूचा एक केस काढून घेते. त्यानंतर कावेरी एका मोठ्या पेटीजवळ थांबलेली असते आणि तिला डोक्याला लागल्यामुळे थोडंसं तिला गरगरल्यासारखं होत असतं. तेवढ्यातच मागून अमृता येते आणि ती तिला जोरात धक्का देऊन त्या पेटीत पाडते. तर कावेरीला थोडीशी चक्कर आल्यासारखी होते आणि ती निपचित पडून जाते. तर लगेच अमृता त्या पेटीला लॉक करते आणि म्हणते, आता गणपतीसोबत तुझंही विसर्जन होईल. दुसरीकडे गणपती विसर्जनाला कावेरी नाही आल्यामुळे यशला मात्र खूप काळजी वाटत असते आणि तो तिला शोधत असतो. यश कावेरीला फोन करत असतो. त्यावेळी त्याच्या लक्षात येतं की कावेरीचा फोन तर तिच्या रूममध्येच आहे आणि तो विचार करत असतो की कावेरी कुठल्या प्रॉब्लेममध्ये तर नसेल ना. इकडे कावेरी मात्र पेटीमध्ये बंद असते. तुम्हाला हा भाग कसा वाटला ते कॉमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा. आपल्या मराठी मालिका चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या भागात.